संदर्भात काँग्रेसची भूमिका आणि आपली काही भूमिका असणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर उत्सुकता आहे सगळ्यांनाच. तर ती सगळी भूमिका आमच्या अध्यक्ष जाहीर करताना केली त्यांनी जाहीर. शेवटी माझा काही संबंध नव्हता, मी पण तरी मला बंटी पाटलांनी मध्यस्थी केली, आम्ही करतोय वगैरे म्हटलं तर ठीक आहे करा तुम्ही म्हटलं. माझी भूमिका एक होती की महाविकास आघाडीचं जे काही जमेल ते करा, थोडंसं मागे पुढे सरू, दुसऱ्या कोणाशी करायचा काही प्रश्न नव्हता. त्या चौकटीत म्हटलं करा, यांना सांगितलं मी. इथं आलं म्हटलं आमचे इतके लढणार 31 32 ते आता ते मला माहिती होतं 31 काय असतं. आल्यानंतर कळलं की काय थोडीशी हो नाही चाललं बोलणं. मी सांगितलं माझ्या मनात कोणाच्या बद्दल काही टक्काही नाहीये. कुणी मला कुणी एकानं कोणी पाडलं नाही मला. मी जर एवढं जर मनात ठेवलं असतं तर मी इतक्या उंच नसतो. काय काळजी जे काय करायचं ते करावं. ते मी काही डिटेल बोललो नाही. पण नंतर मग बंटी पाटलांनी काय बोलले माहिती नाही. शेवटी 2 निरोप आले, आपण एकत्र करूया. म्हटलं चांगली गोष्ट आहे करूया. आम्ही म्हटलं आमचे काहीतरी ह्यांनी काहीतरी विषय काढून 20 नाही म्हटलं व्यावहारिक काहीतरी काढा. 10-12 नावं मग त्यांना सांगितली. म्हटलं ठीक आहे बघा म्हटलं. त्यांची चर्चा चालू होती. मग मला एक निरोप आला की नाही चिन्ह नाही, आघाडीच केली पाहिजे. आघाडी करूया म्हटलं आम्ही काँग्रेस तुमचे काय असेल आपण एकत्र पोस्टर करून काँग्रेस आणि आघाडी करूया. आघाडीवर असं नाही दिलं आदेश करा म्हटलं. नंतर पुन्हा फोन आला की नाही काँग्रेस नको, आघाडीवरच करा. 1-2 माणसं ऍडजस्ट होती. म्हणला काँग्रेसची पार्टी कशाला पुसते म्हटलं आमची आहे. याला म्हटलं बाबा ठीक आहे असलं कोण काँग्रेस तर मी चालतो म्हटलं. निघालो. नाही म्हटलं सगळे आहेत करा तुमचं तुम्ही काय येतो म्हणजे आम्ही केले तितके. ते विषय आता काहीतरी त्यांनी केलेच काहीतरी काय 15 मिनिटात काय करेल ठीक आहे आहेच आता काहीतरी. आता ते काँग्रेसचं तर लागणार. त्यामुळं आमचे नगराध्यक्षाचं कुठे गेलं त्याला बाहेर ठरलं त्यांनी बी काहीतरी केलं. काँग्रेसशी फाईट करणार आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही समविचारी पक्षाला पूर्ण मदत करू अशी भूमिका घेतली.